अजित पवारांनी बोलण्याची पातळी ठेवली नाही असं म्हटलेलं आहे रोहित पवार यांनी। भाजपसोबत गेलेली व्यक्ती बोलण्याची पातळी ठेवत नाही। अजित पवार शरद पवारांबद्दल त्यांच्या वयाबद्दल बरंच काही बोलले। स्वतःचं साम्राज्य वाचवण्यासाठी ते मलिदा गँगला घेऊन भाजपसोबत गेले। पार्टी चिन्ह सांगता सभा होतात ती ठिकाणंही यांनी चोरली अशा शब्दात रोहित पवार यांनी टीका केली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज प्रचाराचा तोफा ज्या आहेत त्या थंडवणार आहेत। एकूणच कसा प्रचार झाला या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आमदार रोहित पवार आहेत। त्याला काय सांगाल, कसं वातावरण बारामती मध्ये जे आहे ते पाहायला मिळतं आणि विजय कसा निश्चित झालेला आहे तुमचा? खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघाचं जे इलेक्शन आहे सामान्य लोकांनी हातात घेतलेलं आहे। सामान्य कार्यकर्ते पवार साहेबांसाठी आणि सुप्रियाताईंसाठी ते लढत आहेत आणि एका विचारासाठी लढत आहेत। जेव्हा लोक इलेक्शन ताब्यात घेतात तेव्हा लीड वाढल्याशिवाय राहत नाही आणि आम्हाला विश्वास आहे प्रत्येक गावातून गेल्या वेळेस जेवढी सुप्रियाताईंना लीड होती ती लीड अजून कशी वाढेल यासाठी सगळेच प्रयत्न करतील, शहरातून प्रयत्न करतील आणि सुप्रियाताई 3 ते 3.5 लाखाली तिथून खासदार झालेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल। दादा, आपण पाहिलं तर संपूर्ण या प्रचार सभेदरम्यान मोठ्या प्रमाणात जे आहे ते आरोप प्रत्यारोप झाले। त्यामध्ये परिवाराचा कुठं काय वेगळा संबंध आला नाही किंवा कुठलं वितुष्ट असं निर्माण झालं असं वाटलं का तुम्हाला एकूणच या प्रचार सभेदरम्यान? आता अजितदादा भाजप बरोबर गेलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा भाजप बरोबर एखादी व्यक्ती जाते तर एक तर भाजप राजकीय लेवल ठेवत नाही आणि जे लोक भाजप बरोबर जातात ते सुद्धा लेवल ठेवत नाही। दादांनी पवार साहेबांबद्दल काय नाही बोलले, वयाबद्दल बोलले, पवार साहेबांनी काहीच नाही केलं असं कुठेतरी बोलतात। सुप्रियाताईंबद्दल दादा बोलले, माझ्याबद्दल तिथं बोलले, त्यामुळे दादांनी तर कुठलीच लेवल ठेवली नाही। आम्ही तरी काही प्रमाणात लेवल ठेवून तिथं विकास आणि या विषयावर तिथं बोलतोय। पण मला एकच माहिती आहे की दादांनी भूमिका का बदलली आणि भाजप बरोबर का गेले हे लोकांना माहित आहे आणि ही गोष्ट माहित असल्यामुळे लोकांना दादा जे बोलतात ते पटत नाही। म्हणून मी तुम्हाला सांगतो लोकांनी हे इलेक्शन ताब्यात घेतलं। दादा,